नमस्कार मंडळी. 5000 मित्र फेसबुकवरती पूर्ण झाल्यानंतर आपण पैसे कसे कमवू शकतो याचा व्हिडिओ आपण पाहिलेलाच आहे. तर तुमचे पण 5000 जर फ्रेंड पूर्ण झालेले असतील तर तुम्ही सुद्धा पैसे फेसबुकवरून कसे ते आपण आता पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं आहे. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल की इथे मॉनेटायझेशनचा ऑप्शन आहे, एक्सप्लोर मॉनेटायझेशन टूल्स. ह्या एक्सप्लोर मॉनेटायझेशन टूल्सवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही बघू शकताय की इकडे युअर टूल्स असा एक ऑप्शन आहे इथे समोर. तर इथे तुम्हाला स्टार्स दिसते. तर हे स्टार्स आता इनेबल आहेत, म्हणजे ही एक टूलच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जे टूल्स आहेत ते सगळे आपल्याला ज्याच्यातून अर्निंग करायचं आहे ते टूल्स आहेत ॲड्स ऑन रील्स, बोनसेस आणि इनस्ट्रीम ॲड्स. तर हे जे टूल्स आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खाली लिहिलेलं आहे, इकडे इन्व्हाइट ओनली असं लिहिलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकताय, इथे इन्व्हाइट ओनली लिहिलं आहे, इथे इन्व्हाइट ओनली लिहिलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इनस्ट्रीम ॲड. तर आता आपण सर्वप्रथम पाहूयात की इनस्ट्रीम ॲड हे सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे. तर याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे. आता हे इनस्ट्रीम ॲड जे आहे हे इनस्ट्रीम ॲडसाठी जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटबद्दल आपण बोलूयात की हे इनस्ट्रीम ॲड जे आहे हे इनस्ट्रीम ॲड हे सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तुमच्या फेसबुकच्या प्रोफाईलवरती किंवा पेजवरती 5000पेक्षा जास्त फॉलोअर्स असणं गरजेचं आहे आणि मागील 60 दिवसांमध्ये तुमचं 60,000 वेळा वॉच टाईम असलं पाहिजे आणि त्याच्यावरती कमीत कमी 3 इलिजिबल व्हिडिओज, म्हणजे जे 3-3 मिनिटापेक्षा जास्त त्याची लेंथ आहे असे 3 व्हिडिओज याच्यावरती असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही अर्निंग सुरू करू शकताय. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा दुसरा ऑप्शन आहे हा बोनसेस. तर याच्यामध्ये काय आहे की हाही इन्व्हाइट ओनलीचा पार्ट आहे. जर तुमच्या प्रोफाईलने तेवढा रीच केला किंवा तुमच्या प्रोफाईलवरती तेवढे विजिटर्स जर आले तर तुम्हाला $1,500 ते $3,000 पर्यंतचा बोनस याच्यावरती इलिजिबल होतो आणि तुमच्या पेजच्या एंगेजमेंटनुसार तो तुम्हाला मंथली पे केला जातो. ॲड्स ऑन रील्सही सेम पॅटर्न आहे. याच्यामध्ये तुम्ही 15 सेकंद, 30 सेकंद, 60 सेकंद किंवा 90 सेकंद अशा 90 सेकंदापेक्षा 90 सेकंदापर्यंत तुम्ही रील्स बनवू शकता आणि तुम्ही त्याच्यावरून पण अर्निंग करू शकता. पण हे सगळं अर्न करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही कंटेंट कॉपी पेस्ट करू नका. कॉपी पेस्ट केलं तर तुमचं हे जे पेज किंवा प्रोफाईल असेल याच्यावरती मॉनिटायझेशन रिस्ट्रिक्शन्स म्हणजे अनओरिजिनल कंटेंटचा इश्यू येऊ शकतो. तो इश्यू काय असतो आपण नंतर पाहणारच आहोत. पण माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही आता सुरुवात करणार आहात की फेसबुकवरून अर्निंग करण्यासाठी, तर जो पण कंटेंट तुम्ही क्रिएट कराल, ज्या फील्डमधलं तुम्हाला नॉलेज आहे त्या फील्डमधील तुम्ही ओरिजिनल कंटेंटच बनवायचा प्रयत्न करा आणि तुम्ही हळूहळू ग्रो करा. म्हणजे हे ग्रो करण्यासाठी काय की तुम्ही त्या रिलेटेड कंटेंटचे काही ग्रुप्स जॉईन करू शकता आणि त्या ग्रुप्सवरती तुम्ही तुमच्या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवरती तुम्ही ते शेअर करू शकता. अशा भरपूर सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधून तुम्ही एंगेजमेंट वाढवू शकता. तुम्ही इकडे बघू शकता की जो काही कंटेंट टाकलाय त्याच्या डिटेल्स इथे तुम्हाला दिसत राहतात. तर आपण हे 1 by 1 टूल्स जे आहेत हे आपण सगळे चेक करणार आहोत. तर तुम्ही सद्यस्थितीला फक्त तुमचे जे 5000 फ्रेंड्स पूर्ण झालेले आहेत त्या टूल्समध्ये जा आणि कोणते टूल्स तुमच्यासाठी आत्ता एलिजिबल आहेत ते बघून घ्या आणि जो काही सांगितलेला क्रायटेरिया आहे या व्हिडिओमध्ये तो सर्वप्रथम कंप्लीट करा. अशाच नवनवीन टेक्नॉलॉजीच्या व्हिडिओसाठी आणि ऑनलाईन अर्निंगचे व्हिडिओ शिकण्यासाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.